मनोइलोन विपक्ष श्री साई कसारा. चला श्री साई संघाचे दोन धावडीचे फलंदाज मैदानात डिगो उर्फ अशोक आणि जयेसर मास्तर. अशोक डिगो यांची आयडी इंस्टाग्रामची. चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी BBL फॉरवर्डची ही मॅच, यामध्ये दोन्ही जिंकलेल्या संघांमध्ये ही मॅच आहे. बघूया कशा प्रकारे मॅच होते. आणि पहिले गोलंदाजीचा भार दिलाय तो अनुभवी गोलंदाज, 40 वर्षांचा क्रिकेटचा अनुभव नितीन दादा शेलार. बघूया जयेश सर विरुद्ध दादा कशा प्रकारे हा सामना रंगतो. बघूया दादा का वादा या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी होईल. आता पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फुलतो, त्यावर उतुंग मारलेला चेंडू वन बाउन्स होऊन सुशांतने चांगलं क्षेत्ररक्षण केले, त्यावर धावून पडून 2 धावा पूर्ण. दादा यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण, बॉल गॅदर केला दादाने. पहिल्या चेंडूवर 2 धावा, धावसंख्या 2 ने या ठिकाणी खातं ओपन करतोय श्री साई संघ. अगदी रवी बिष्णू यांच्यासारखा शॉर्ट रनर दादा यांचा. पुढील चेंडू आणि त्यावर बॅटची लिडिंग एज आणि चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात 1 धावेसाठी. आता मात्र या मैदानाचा किंग म्हणून ओळखला जाणारा, कमी वेळात खूप काही साध्य करणारा बॅट्समन म्हणून पहिला चेंडू उंचावून चेंडू खाली क्षेत्ररक्षण. भाऊ कधी चुकी करत नाही. चांगलासा फटका होता, मात्र ताकद कमी पडली, एलिव्हेशन थोडं कमी असल्यामुळे गडी बाद होतो. डिगू चांगला असा प्रहार केला होता दादावर. आता मात्र डिगू याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो सागर. आधीच्या मॅचचा मॅच विनर गोलंदाज तसंच फलंदाज देखील होता. श्री साई संघाचे सरपंच माघारी परतलेत. डिगू चला दरम्यान पुढील चेंडू नितीन दादा यांचा. पुन्हा एकदा पुलटा चेंडू आणि त्यावर षटकार षटकार षटकार. दादा याचा चांगला असा समाचार घेतलाय सागर यांनी. चार चेंडू आणि 9 धाव संख्या झालेली आहे. खर्डी कसरतचे धोनी म्हणून ओळखले जाणारे प्रशांत भाऊ दादा यांना कानमंत्र देताना. दरम्यान पुढील चेंडू बघूया सागर पुन्हा एकदा हल्ला चढवतोय का दादावर. कमबॅक करतोय दादा. चांगलासा चेंडू. चला दादाच्या षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडू मध्ये अवघ्या 9 धावा खर्च केले दादाने, त्यामध्ये 1 षटकाराचा समावेश आहे आणि 1 गडी बाद केलाय. दरम्यान शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडू षटकार षटकार षटकार. पहिल्या षटकाच्या संपल्यानंतर धावसंख्या झाली 15.
चला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो किरण, फिरकीचा जादूगार किरण. चांगलासा अनुभव या गोलंदाजाकडे आणि फिरकीच्या जोरावर पहिला चेंडू डॉट काढलाय. सरांना काही तो समजला नाही. पहिला चेंडू निर्धाव दरम्यान दुसरा चेंडू उंचावर मारण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट होतोय तो जयसर. दरम्यान पुढील चेंडू स्टेप आउट होऊन उंचावर मारण्याच्या नादात चेंडू हवे, चेंडू खाली दोघं आणि कॉलिंग काही दोघांमध्ये राहिलं नसल्यामुळे धावून पडून एक धाव पूर्ण. क्रिकेट या खेळामध्ये कॉलिंगला खूप महत्व दिलं जातं. किरण यांनी नक्कीच वेट सांगितलं असतं प्रशांतजी पवार यांना तर हा कॅच झाला असता, मात्र त्यांनी काही कॉल दिला नाही. आता बघूया सागर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. किरण समोर, पुढील चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या नादात शरीर यष्टीवर जाऊन आदळला चेंडू आणि निर्धाव चेंडू. दरम्यान पुढील चेंडू किरणचा, किरण यांच्या षटकामध्ये मारलेला चेंडू स्लॉट मध्ये होता. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू बघूया कशा प्रकारे समाचार घेतोय आणि दिशाहीन गोलंदाजी प्रेशर रिलीज करतोय किरण वाईडच्या मार्फत. दिशाहीन गोलंदाजी किरण कडून अवांतर स्वरूपात धावा कधी बघायला मिळत नाही, मात्र सागर याने प्रेशर टाकलंय. पुढील चेंडू बॅटची लिडिंग एज आणि गडीवाद. दोन समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. 23 धावा आणि 2 गडी बाद. आता मात्र पुढील चेंडू आणि रोशन भाऊच्या पहिल्या चेंडूवर आघात. दादाची सुंदर अशी फिल्डिंग आणि त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. दादा यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, तरुणांना लाजवेल अशी फिल्डिंग करतो दादा का वादा. दरम्यान पुढील चेंडू रोशन भाऊ यांचा जय सरांसाठी पुन्हा एकदा त्या दिशेने टोलायचा प्रयत्न, मात्र बॅटची लिडिंग एज आणि चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात 1 धावेसाठी. दोन चेंडूवर अवघ्या 3 धावा खर्च केला रोशन भाऊ यांनी. चला दरम्यान पुढील चेंडू सँडीसाठी रोशन भाऊ यांचा चांगला असा मारलेला फटका आणि सुशांत पवार यांच्याकडून गलतीचे मिस्टेक आणि या 4 धावा. कॅच घेण्याच्या नादात ही चुकी. ओके. दरम्यान पुढील चेंडू रोशन भाऊ यांचा पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू खाली दादा, पण दादा फक्त बघत राहणार. चेंडू जातो सीमा रेषे पार. षटकार षटकार षटकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आलेल्या आहेत या ठिकाणी. ठीक आहे.
जाहीर माफी मागतो आणि पुढील चेंडू काय झालं पंच काय आलं ओके चला या ठिकाणी डेड बॉल घोषित केला होता दरम्यान पुढील चेंडू आणि उंचावर मारण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट होतोय तो सँडी 5 चेंडू झालेत अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक किरण हा आतुर झालाय पुढची ओव्हर टाकण्यासाठी दरम्यान पुढील चेंडू सँडीसाठी बॅटची लिडिंग एज आणि चेंडू 37 रन 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन चला पंच सामन्याला सुरुवात करायची वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो किरण उर्फ बापू सामन्याला सुरुवात दरम्यान षटकातील पुढील पहिला चेंडू चला लेग बाईकच्या स्वरूपात आलेली ही चोरटी धाव बनता येईल या ठिकाणी दरम्यान पुढील चेंडू पहिल्या चेंडूवर शांत ठेवण्यात यश आलं किरण याला दरम्यान पुढील चेंडू आणि दिशाहीन गोलंदाजी अवांतर स्वरूपात 1 ने बर या ठिकाणी बॉलला काय फिरकी देता येत नाही किरण याला चला पुढील चेंडू पुढील चेंडू उंच डोल्याच्या नादा चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात पंच धावा कळवायचे आहेत एकच ओके दरम्यान पुढील चेंडू संदीप साठी किरण यांचा उंच डोल्याला चेंडू जातोय सीमा रेषेपार षटकार 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 अगदी शांत आणि संयमी अशी खेळी सँडी यांच्याकडून त्यांचा फॉर्म यावर्षी इनफॉर्म फलंदाज आहे सँडी बघूया पुन्हा एकदा कमबॅक करतो का बापू हलकीसी बॅटने ढकलून दिला चेंडू त्यावर पहिल्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही संदीप यांचं कॉलिंग होतं मात्र जय सरांनी सांगितलं नाही 4 चेंडू झाले बरोबर नाही 4 चेंडू झाले धावसंख्या आली 47 आता मात्र स्ट्राईकला आहेत ते जय सर पुढील चेंडू बापू याचा उत्कृष्ट टोळला चेंडू मागे दादा आणि दादाकडून थोडस फंबल होतोय फंबलच्या स्वरूपात 2 धावा घेण्यात यश षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या झाली ती 49 उंचावर मारण्याच्या नादात बॅटची लिडिंग एज डिक्लेअर स्वरूपात 1 धाव षटक समाप्त धावसंख्या आली ती 50 5 0 50 चला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन येतोय तो विजय चौधरी खूप वर्षांचा अनुभव पहिला चेंडू उंचावर मारण्याच्या नादात फसवा चेंडू स्लोअर चेंडू म्हणता येईल या ठिकाणी कोणतीही धाव नाही या आधीच्या मॅचला देखील विजय यांनी विजयी अशी गोलंदाजी केली होती दरम्यान पुढील चेंडू
पुन्हा एकदा फक्त चेंडू कटवून दिलाय ऑफसाईडच्या दिशेने आणि दादाची फिल्डिंग तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव पूर्ण तिसरा धावेचा प्रयत्न करतील का नाही 2 धावा कृपया फलंदाजांना विनंती आहे या साईडच्या क्रीजवरून धावू नये दुखापत होण्याची दाट शक्यता आहे आपण नेहमी खेळतो आपल्याला अनुभव आहे दरम्यान पुढील चेंडू विजय यांचा उंचवर मानाच्या नादात पुन्हा एकदा बीट हुकला चुकला मुकला कोणती धाव नाही 3 चेंडू आणि 52 धावा अवघ्या 2 धावा दिल्यात 3 चेंडूवर आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी वाईड चेंडू कुठेतरी पावसाचं वातावरण असल्यामुळे चेंडू सटकला वाटतं हातातून दरम्यान पुढील चेंडू उंचावून ठेवला चेंडू जातो सीमारेषेकडे सुशांत यांचं तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि त्यावर एकच धाव 4 चेंडू आणि 54 धावा 54 5वर 4 54 अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो सँडी बघूया कशा प्रकारे हल्ला चढवतोय तो विजयवर आणि क्लीन बोल्ड यॉर्कर लेवलचा तो बॉल होता संदीपला काय ओळखता आला नाही आणि त्यावर गडी बाद आता मात्र संदीप याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो मैदानात कॅप्टन कोल शुभम बागडे अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक शेवटचा चेंडू उंचावून ठेवला चेंडू हवे ते चेंडू खाली सेफ हँड रोशन भाऊ आणि चुकी करणार या ठिकाणी धावून पळून 2 धावा पूर्ण या हातातून कधी चेंडू सुटत नाही मात्र प्रेशर मध्ये असल्या कारणाने चेंडू सुटला आणि गडी बाद सॉरी मिसफील्ड झालं आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 56 अद्भुत 56 आता मात्र शेवटचं षटक शेवटचे 6 चेंडू शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक सलामीला आलेले फलंदाज जयसर अजूनही मैदानात तळ ठोकून बघूया रोशन भाऊ जयसर पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टेटच्या दिशेने आणि विजय कोणती चुकी करणार नाही आता मात्र शुभम याची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो लहानू चला पुढील चेंडू अजून षटकातील 5 चेंडू शिल्लक आणि चेंडू डिक्लेअर स्वरूपात एकच धाव आता मात्र स्ट्राईक ला येते कॅप्टन कोल शुभम षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक उंचावून चेंडू सीमारेषा पार षटकार 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 कॅप्टन कोल दोन्ही स्टाईलने हा फटका फिनिश केला शिवगाडले पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू होतो सीमारेषा पार षटकार षटकार
षटकार बॅक टू बॅक 2 षटकार अगदी दोन्ही स्टाईल दोन्ही फटके फिनिश केला शिवम यांनी अजून एक षटकार मारला नितीन जिल्लोरे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक 2 चेंडू शिल्लक आहे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता बॉल जातोय चौकाराचा पार चौकार 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 या चेंडू चौकार किंवा षटकार काय मारो 501 रुपये नितीन लोरे यांच्याकडून शुभमेला लागू असतील चौकार मारो किंवा षटकार मारो काही मारो चेंडू जातो पार षटकार 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 चला ओव्हर संपल्यात शुभम ओव्हर संपल्यात यायचं आपण उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आणि 79 धावा आणि 80 धावाचं लक्ष ठेवलं होतं म्हणून कसं संघासमोर शुभम यांची वादळी खेळी फिनिशिंग टच ज्याला बोलतात तो होता शुभम यापूर्वी समालोचनाचा भार आमचे मार्गदर्शक गुरु श्री एकनाथजी डवे साहेब यांना विनंती करतो आपण सांभाळायचं आहे आणि शुभम साठी 2 शब्द देखील बोलायचे आहेत हॅलो हॅलो नक्कीच खूपच कौतुक करावं लागेल शुभम याचं अत्यंत वादळी खेळी म्हणता येईल एक स्फोटक फलंदाजी म्हणता येईल दरम्यान 80 धावांचं लक्ष मोनो 11 या संघासमोर श्री साई संघाकडनं सुंदर फलंदाजी चला या सामन्याचा पूर्वार्ध झाला आता उत्तरार्धाला सुरुवात होते दरम्यान 80 धावांचं लक्ष आणि मैदानात सलामीवीर जात आहेत रोशन आणि प्रशांत नाही अजून आता इथं थांबला 3 ओव्हर 6 ओव्हर करू दे जाऊ एवढी मॅच झाली नाही बघू ना आता पंचांनी ताबा घ्यायचा आहे मैदानाचा आणि क्षेत्ररक्षण सजवायचंय ताबडतोब दरम्यान सामन्याला सुरुवात होते 80 धावांचं लक्ष मनो 11 संघासमोर स्ट्राइकला येते रोशन शेलार नॉन स्ट्राइकला येते प्रशांत बघूया पहिला गोलंदाजी धुरा सांभाळते तो संदीप राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय संदीप आणि या ठिकाणी एक चांगली संधी निर्माण झाली होती दरम्यान निर्धाव चेंडू पॅटची कडा घेतल्यानंतर फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू थांबवलाय चांगलं क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव चांगली सुरुवात म्हणता येईल संदीपकडनं बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा मात्र एक ब्लॉक होल चेंडू कार्पेट शॉट म्हणता येईल या ठिकाणी 1 धावेसाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिला प्रशांतने दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप तिसरा चेंडू घेऊन
आणि सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय, निर्धाव जातोय. मात्र दिशाहीन चेंडू होता, परंतु बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 1 धावेसाठी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 2, बिनबाद 2. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलेल चेंडू. 1 धाव पळून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार दिलाय त्या ठिकाणी. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 धावा. शेवटचा चेंडू. आणि चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी डिगोयाचा. झेल भूमीला प्रदान केलाय. 1च धाव शेवटच्या चेंडूवरती. 1 धाव षटक समाप्त होतंय. धावसंख्या झाली ती 4. 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती 4. दरम्यान वैयक्तिक पैलवानी संघासाठी दुसरं षटक घेऊन मैदानात उतरतो तो सागर. दरम्यान पहिला चेंडू आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. गडी बाद होतोय प्रशांतच्या स्वरूपामध्ये. दरम्यान पहिल्या चेंडूवरती यश मिळते सागरला. सुंदर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. गडी बाद झाला झेलबादच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या जागेवरच आहे 4. पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र स्ट्राईकवर येतो सुशांत. हार्ड हिटर फलंदाज अगोदरच्या या ठिकाणी पुन्हा एकदा संधी निर्माण केलेली आहे. आणि तू माय माय करता करता झेल पुन्हा एकदा भूमीला प्रदान होतोय. हा झेल टिपणं फार महत्वाचा होता, कारण अगोदरच्या सामन्यामध्ये सुशांतने एक चांगली झुंजार खेळ केली होती. हे मात्र विसरता कामा नाही. चांगला जीवदान या ठिकाणी. या जीवदानाचा कसा फायदा घेतोय सुशांत बघूया पुढे. आता मात्र स्ट्राईकला येतो रोशन. शॉर्ट पिच चेंडू. एक पुल शॉट. दरम्यान नो चान्स. बाउंड्री सीमारेषेच्या पार जातो चौकारासाठी. शॉर्ट पिचचा चांगला फायदा घेतलाय रोशन याने. 80 धावांचं लक्ष. नक्कीच चौकार षटकारांची बरसात करावी लागेल. आता मात्र सुंदर चेंडू. सुंदर चेंडू. गडी बाद होतोय. दरम्यान गडी बाद होतोय रोशनच्या स्वरूपामध्ये. रोशनची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतोय तो विजय. विजय सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे या मैदानावरती. धावसंख्या 9. किरण बाजून.
पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट विजयसाठी. आता मात्र निर्धाव चेंडू. फुल टॉच चेंडू. चेंडू तर खूप लांब पाठवलाय परंतु 2 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये 2च धावा. षटक संपते. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती 11. अजूनही 69 धावांची गरज. 4 षटकात 69 धावांची गरज. यानंतरचा सामना इन्शा स्पोर्ट शिरोळ विरुद्ध वेताळ स्वामी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे नाणेफेकीसाठी. दरम्यान चालू असलेला सामना श्री साई 11 विरुद्ध मनो 11. गोलंदाजी धुरा पुन्हा एकदा संदीपकडे. आणि हा दिशाहीन चेंडू. अवांतर. 1 धाव वाढते. धावसंख्या दिली ती 12. पहिला चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप. आणि पुन्हा एकदा वाईड. पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपामध्ये दिशाहीन गोलंदाजी. आणि परत एकदा झेल बाद. आणि यष्ट्यांच्या मागे मात्र खूप चांगली कामगिरी बजावतोय शुभम. कॅप्टन कूल. दरम्यान आता मात्र मैदानात दाखल होतो एक हार्ड हिटर फलंदाज किरण. दरम्यान 80 धावांचं लक्ष. चेंडू मात्र कमी शिल्लक आहेत. बघूया किरण कशा पद्धतीने आपल्या संघाला जिंकून देतो. किरण सुद्धा एक चांगला तडाखेबाज फलंदाज म्हणून आहे. नेहमी या मैदानावरती त्याच्याकडनं चौकार षटकारांची बरसात होत असते. पहिला चेंडू तो असा यॉर्क पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा संदीप सज्ज होतोय. षटकातील 3रा चेंडू. ता मात्र स्लोवर डिलिव्हरी. धीम्या गतीचा चेंडू होता. किरणच्या तो लक्षात आला नाही. परिणामी ढकलून दिला 1 धावेसाठी. आता मात्र स्ट्राइक वरती येतोय तो विजय. पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि पुन्हा एकदा एक संधी निर्माण झाली होती. दरम्यान एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अजूनही संदीपच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. खूप सुंदररित्या षटक हाताळले संदीपने. वाईड चेंडू. अवांतर 1 धाव. पुन्हा एकदा सज्ज होतोय संदीप. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी म्हणता येईल संदीपची. कुठलेही मोठे फटके मारू देत नाहीये. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक. या थोडस स्लिप होतोय संदीप. पावसाळा असल्यामुळे
दुखापत होण्याची दाट शक्यता असते मैदानावरती, पण स्वतःला सांभाळून खेळावं लागेल खेळाडूंना. तर मात्र दिशाहीन चेंडू, अवांतर एक धाव. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आणि षटक संपते. 3 षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती 19. अठरा चेंडू मध्ये 61 धावांची गरज. अठरा चेंडू 61 धावा. दरम्यान सागर बॉलिंग मार्फती सज्ज होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण मानता येईल. मला वाटतंय संदीप असेल त्या ठिकाणी. नक्कीच संदीप सुंदर सुंदर खेळ करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, संदीपचं नक्कीच कौतुक. पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय, चांगलं षटक हाताळतोय. तोही सुद्धा एक लयबद्ध गोलंदाजी म्हणता येईल. एक स्लोवर शरीराचा वेध घेतला या चेंडूने. दरम्यान निर्धाव चेंडू. चांगला चेंडू होता हा, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल, कारण यष्टीरक्षकांना थोडीशी चुकी होते. चेंडू गॅदर होत नाहीये. पाऊस पडल्यानंतर पाण्यात जर टप्पा पडला तर चेंडू अतिशय वेगाने जातो. परिणामी क्षेत्ररक्षण चूक करतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि दिशाहीन चेंडू. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. धावसंख्या होती ती 22. आता मात्र स्ट्रायकर येतो आहे तो किरण. आणि किरणच्या बॅटमधनं एक चांगला फटका बघायला मिळतोय, परंतु टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्यामुळे एकच धाववरती समाधान मानावं लागेल किरणला. सागर मात्र खूप चांगलं षटक हाताळतोय. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. आता पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. सागरची गोलंदाजी सुरू आहे काय, परंतु एक्स्ट्राच्या ज्या धावा आहेत त्या मात्र त्याच्याकडनं बहाल केले जात आहेत प्रतिस्पर्धी संघाला, आणि त्यामुळे परिणामी धावांची गती मात्र वाढते. एवढा मोठा धावांचा डोंगर असल्यामुळे इतका तर फरक पडणार नाहीये. वाईट प्लस वन 2 धावांनी धावसंख्या वाढणार. धावसंख्या होती ती 26 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि तू मे करता करता येईल पुन्हा एकदा ड्रॉप. दरम्यान शेवटचा चेंडू या षटकातील. बघूया कसा समाचार घेतोय तो किरण. किती 54 पाहिजे ना. 26 झाले. 27. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू.
आणि हा निर्धाव चेंडू. षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 27. अजूनही जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. 12 चेंडू 53 धावा. दरम्यान जयेश सर गोलंदाजी धुरा सांभाळत आहे. पंचांनी वाईडचा इशारा केलेला आहे. नक्कीच वाईड असणार हा चेंडू. वाईड 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 अवांतर वाईडच्या स्वरूपामध्ये. आणि अवांतर बॅक टू बॅक अवांतर धावा मिळत आहेत. सामन्यामध्ये रोमांच मात्र राहिलेला नाहीये. 12 चेंडू 50 धावांची गरज. तर मात्र या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एकच धाव. अकरा चेंडू 49 धावांची गरज. आणि नक्कीच षटकारांची जर बरसात केली किरणने तर सामना नक्कीच जिंकून देऊ शकतो. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. एकच धाव. धावसंख्या झाली ती 38. अजूनही जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. दरम्यान एक धाव. बघूया पुढील चेंडू जय सरांचा किरणसाठी. वाईड चेंडू. अवांतर एक धाव. धावसंख्या झाली ती 40 धावा. 40 धावांची गरज. नक्कीच जर अशा पद्धतीने जर धावा बहाल केल्या तर सामना कलटू शकतो. कलाटणी मिळू शकते. या 5 धावा. 35. 7 चेंडू 35 धावांची गरज. एक चेंडू शिल्लक. 7-35 नक्कीच होऊ शकतं. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 7-35. आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. नक्कीच हा सामना मला असं वाटतंय कदाचित बदल होऊ शकतो या सामन्यामध्ये. कारण हा प्रेक्षकांना एक सुखद आश्चर्याचा धक्का सुद्धा मिळू शकतो. कारण 80 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरला मनू 11 संघ. सुरुवातीला संघ थोडासा गडबडला. विकेट फेकल्या त्यांनी. परंतु आता मात्र 6 चेंडू म्हणजे 29 धावांची गरज. म्हणजे नक्कीच काहीतरी होऊ शकतं. कारण आता या सामन्याचं समीकरण मात्र गोलंदाजांचा गोंधळ. बघूया शेवटचा गोलंदाज कोण येतोय. देवीदास. मला असं वाटतं देवीदासच्या हातात सोपवलाय कर्णधारांनी चेंडू. आणि 6 चेंडू 29 धावा. नक्कीच किरण कुराडे आणि विजय हे दोघेही मैदानावरती तांबू टोकून आहेत. आणि 6-29 होऊ शकतात. नक्कीच होऊ शकतं. आपल्या संघाला विजय मिळून देण्यासाठी एक आशेचा किरण मैदानामध्ये आहे. बघूया 6 चेंडू 29 धावा.
पहिल्या चेंडूपासूनच या सामन्याचं समीकरण आता ठरणार आहे. 6 चेंडू 29 धावा. आणि पहिलाच ब्लॉक होल चेंडू. पहिला चेंडू 1 धावेसाठी. 28 धावांची गरज. 5 चेंडू 28 धावा. 5 षटकार. कदाचित इतिहास घडू शकतो या 5 चेंडूंवरती. जर विजयने लागोपाठचे 5 षटकार टोकले तर संघ विजय होऊ शकतो आणि एक इतिहास घडू शकतो आणि एक सबक सुद्धा मिळू शकते संघाला. एक्स्ट्राच्या धावा जर वाचवल्याच नाही तर काय होऊ शकतं. परंतु संधी निर्माण होते या ठिकाणी. संदीप खूप प्रयत्न करतोय. चांगला एफर्ट्स. 1च धाव. आता मात्र सामन्याची औपचारिकता मात्र शिल्लक राहिलेली आहे. एक जादू म्हणा किंवा एक मॅजिक मनू 11 संघासाठी. पुन्हा एकदा सुंदर षटक हाताळतोय. चांगला चेंडू टाकतोय देवीदास. 1च धाव. तर मात्र पूर्णपणे सामना श्री साई 11 संघाकडे झुकलेला आहे. नक्कीच षटकार येतोय परंतु खूप उशीर होतोय. धावसंख्या झाली ती 60. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी चौकार. अजूनही 16 धावांची गरज. 1 चेंडू 16 धावा. या सामन्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. बघा 80 धावांचं लक्ष असताना संघ मात्र आता 16 धावा गरज असताना येऊन ठेपलेला आहे. आणि नक्कीच 15 धावांनी फक्त पराभव झालेला आहे. 15 रन 80 म्हणजे नक्कीच दोन्ही इनिंग मिळून खूपच धावा झाल्यात. आणि श्री साई 11 संघ विजयी होतोय.